पण मग पुन्हा विखे भेटले का, म्हणजे समोरासमोर आले का? माझा आणि त्यांचा कुठला संबंध आला नाही. 2 मिनिटाचा सुद्धा समोरासमोर डायलॉग नाही. डायलॉगही नाही कधीच. माझा आणि त्यांचा पर्सनल असा एक शब्दाचा सुद्धा हाय बाय नाही. त्यांची माझी काही भाऊबंदकी नाही ना. गप्पा मारत बसलो तर राणीताईंचे आणि त्यांचा पराभव का झाला? लोकसभेच्या निवडणुकीनंतर 4 महिन्यात असा काय बदल घडला? ते गाणी सांगितले का करायला, तर कुणी करत नाही, हे आमची यंत्रणाच अशी आहे ना, कुणी काही करते. तिकडेच एखादा धरी त्यात ते त्याला गाणं लिहायला सांगणार, तिकडेच सांगणार, माझ्याकडे डायरेक्ट सकाळ सकाळी येणार, जरा हे रिलीज करा. तेच करतात, तेच पैसे खर्च करतात. आपण काय डोकं चालवायचं? आयफोन असाच दिलेला आहे असे म्हणजे आतापर्यंत मोबाईलच विकत घेतला नाही. हे पेन सुद्धा दुसऱ्यांनी दिले. आता काही लोक माझ्या घड्याळावर पण ट्रोल करतात. काहीतरी लाखभर रुपयाचं घड्याळ असेल, पण ज्याला ट्रोल करायचं त्याचं अंग काय दुखत, मला दिलं ना. म्हणजे आम्ही खाजगीत असताना पवार साहेबांचे म्हणजे तर आपल्यासाठी सुवर्णक्षण असतो ना. मला शेजारी बसून जीव किती वेळा हाताने स्वतः जर प्लेट पुढे ठेवलेली असेल तर हाताने चमच्याने माझ्या ताटात वाढले. साहेबांनी रिटायर्ड व्हायला हवं तुम्हाला वाटतं? दिवसभराचं रुटीन असंच असतं का? हा, असं मग त्याला काय झोपायचंच कमी, 2-3 तास झोपायचं, जास्त नाही झोपायचं. आराम करणं शरीराला धोकेदायक आहे ना. खाली बसून छान इंटरव्ह्यू करूया. फार इच्छा तुमची जागा आहे. खाली बसायचं? येस, खाली बसून करूया. हा बोला ना. मग जमा नाही झाले का त्यांच्या अकाउंटला पैसे? सुरू करायचा. फोन सायलेंट. ए काका बस ना. बस ना इथं. काय अडचण नाही. इथं आहे जागा. शशीला म्हणावं फक्त इथं थांब म्हणावा. त्याचा फोन आला तर कलेक्टरशी बोलावं लागेल. करा चालू. नाही काय अडचण नाही, काही करा, आपलं काय अडचण नाही. हॅलो. काय म्हणताय यंदाचं पाऊस पाणी ऊन काय म्हणतंय? लय ऊन आहे यावेळेस, भयान ऊन आहे. पाण्याचा तुटवडा होणारच यावेळेस. यावेळेस मोठा होणार आहे. लय भयान. काय आमच्या भागात तर काही त्या पातळी बितळीला तर लय अवघड परिस्थिती. काय भागात सगळीकडे टँकरची मारामार होणार आहे. मग कसं होतंय फिरणं, कारण लग्न सगळे यात्रा जत्रा एकत्र, त्याला पर्याय नाही ना. किती करता मॅक्सिमम रोज? रोज आम्ही जनरली 100 कार्यक्रम करतो आम्ही बघा ना. 100? हा, आम्ही प्राधान्य देतो. रेफरन्स आम्ही सुखादुखात 99% आम्ही भेटतो. मी असो, आमच्या घरातलं कोणी ना कोणी भेटतं, कोणी जातच आहे. मला एक प्रश्न पडला, म्हणजे आम्ही सगळा अभ्यास करत होतो त्याच्यामध्ये, की आता इकडं म्हणजे शिरगोंद्यामध्ये पाचपुते आहेत, नगरमध्ये आता संग्राम आहेत, शेवगाव मध्ये मोनिका ताई आहे, कर्जत मध्ये रोहित पवार आहेत. सगळ्यांना राजकीय पार्श्वभूमी. तुम्हाला काहीच नाहीये तशी, ना वडील ना भाऊ ना कोणी असं ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये होतं. म्हणजे कसं काय शक्य झालं एवढं सगळं? शेवट आपली जर इच्छाशक्ती प्रबळ असते ना, या सगळ्या गोष्टीवर आपण मात करू शकतो. पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातील लोकांना राजकारणामध्ये एक चांगली संधी मिळते आणि थोड्या कष्टात संधी मिळते. आपल्यासारख्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसल्यानंतर आपल्याला पूर्ण वेळ संघर्ष करण्याची तयारी ठेवायची, कष्ट करण्याची तयारी ठेवायची. या गोष्टी होत असतात शक्य. मग ते सुरुवात खरं तर शिवसेनेपासून झाली. त्यावेळेस सगळी अखंड शिवसेना होती. तर शिवसेनेचा काय मुद्दा आहे, म्हणजे त्यातनं बाहेर पडणं किंवा त्यावेळेस काय झालं होतं, काय स्टोरी? नाही, माझी राजकीय सुरुवात बालवयापासून शिवसेनेत झाली. पण 2018च्या दरम्यान मी तालुका प्रमुख असताना स्थानिक आमदारांचे आणि आमचे थोडे मतभेद झाले. म्हणजे माझे मतभेद नव्हते, त्याच्यावेळेस माझा संपर्क वाढला मतदारसंघामध्ये. त्यांना असं वाटलं की मी विधानसभेचा कॅन्डिडेट होतो काय, उमेदवार होतो काय. मग त्यांनी मला डावलण्याचा प्रयत्न केला आणि डावलण्याचा प्रयत्न केल्यानंतर मला काही कार्यक्रमात त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे आले. त्या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं नाही. तर त्यावेळेस थोडी थिणगी पडली त्या कार्यक्रमामध्ये आणि आमचे प्रभाव वेगवेगळे झाले. त्याच्यानंतर शिवसेनेला नंतर मी राष्ट्रवादी पक्षात जाऊन उमेदवारी घेतली आणि आमदार झाले. असं ऐनवेळी उमेदवारी घेऊन आमदार होणं, खासदार होणं, हे प्रत्येक वेळी कसं आपण जमवून आणलं? कसं असतं, तुमचा जनसंपर्क असला तर या गोष्टी शक्य होत असतात.
तुम्ही सगळ्या गोष्टी राजकारण डोळ्यासमोर ठेवून जर करणार असेल तर या गोष्टी होत नसतात. पण तुम्ही माणसं जोडा. मी तर बऱ्याच वेळा सांगतो, माणसाने आयुष्यात कुणी पण ठरवलं, उद्या तुम्ही ठरवलं, मी ठरवलं, कुणी पण ठरवलं मला मोठा यशस्वी उद्योजक व्हायचा, मला आम्हा पैसे कमवायचे, तो माणूस कमवू शकतो. पण तुम्ही माणसं कमवू शकत नाही. तर तुम्ही माणसं कमवा, तुम्हाला अपेक्षित असं सगळं काही मिळतं. तसं मला एक छंद आहे पहिल्यापासून, माणसं जोडायची, माणसं संघटित करायची, प्रत्येकाच्या समाधानकारक त्याला मदत करण्याची भूमिका माझी कायम असल्यामुळं या मतदारसंघामध्ये माझा चांगल्यापैकी संपर्क होता. त्याचा मला निश्चित फायदा झाला. जायंट किलर म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्हाला त्यावेळी ओळखलं गेलं. सगळं खरं तर खूप अवघड सगळी निवडणूक होती, पण मग पुन्हा विखे भेटले का, म्हणजे समोरासमोर आले का? लोकसभेच्या निवडणुकीनंतर माझा आणि त्यांचा कुठला संबंध आला नाही. तसं पहिला पण माझा त्या परिवाराचा माझा कुठलाही संबंध नाही. कधी आमचा त्या कुटुंबातला कुठल्या व्यक्तीचा 2 मिनिटाचा सुद्धा समोरासमोर डायलॉग नाही. डायलॉगही नाही कधीच. माझा आणि त्यांचा पर्सनल असा एक शब्दाचा सुद्धा हाय बाय नाही. आम्ही निवडणूक लढवली लोकसभेची एकमेकाच्या विरोधात. मला पक्षाने आदरणीय पवारसाहेबांनी त्यांच्या सूचनेनुसार मी लोकसभेची निवडणूक लढवली. माझ्या जनतेने मला भरभरून दिलं, मला यश मिळालं. याचा अर्थ त्यांची माझी काही भावबंदकी नाही ना. बरोबर आहे. त्यांची माझी काही भावबंदकी नाही, काय नाही. एकमेकाच्या पक्षाच्या पार्ट्या वेगवेगळे विचारसरणी जनतेने मला निवडून दिलं. तर त्या आता जनतेला आपण कसं लोकांना मदत करता येईल ही भावना ठेवायची. निश्चितच. पण मग 2 खासदारांमध्ये काय फरक आहे? म्हणजे त्यांच्या पण एक कामाची स्टाईल होती, तेही 5 वर्ष खासदार राहिले, आता तुमच्याकडे खासदारकी आहे. त्या दोघांच्या कामामध्ये काय फरक आहे? तुम्ही काय वेगळं केलं? नाही, मी त्यांच्या कामाची, त्यांनी कसं काम केलं, काय केलं, मला त्याची काही माहिती पण नाही. आणि मी कोणाच्या कामाची माहिती पण घेत नाही. मी व्यक्तिगत कामाला महत्त्व देणारा माणूस आहे. म्हणजे मी 20 घंटे काम करतो आजपर्यंत. सकाळी 7:30-8 वाजल्यापासून काम करतो. तुम्ही पाहिलं असेल, घरीसुद्धा सकाळी मी आंघोळी करून बाहेर पडल्यानंतर कपडे घालायच्या आधी कामाला सुरुवात करत असतो. त्यामुळे कामाला महत्त्व देतो. ज्याची त्याची कामाची स्टाईल वेगवेगळी असते. प्रत्येकाचं साम्य कधीच नसतं कामाच्या बाबतीत. त्यामुळे कोणी कसं काम केलं, कोण काय करतं, याच्यापेक्षा आपण काय करायचं हे आपण ठरवायचं असतं. आपली स्वतःची एक स्टाईल आहे. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष वाढवण्याचा आपण प्रयत्न करायचा. आम्ही तुमच्या घरी खरं तर म्हणजे इंटरव्ह्यूसाठी सकाळी आलो. मग आल्यानंतर जरा हे सगळा सेटअप वगैरे लावला, गप्पा मारत बसलो तर राणीताईंचे आणि तुमच्या भाऊजाई पण होत्या. त्यांचं अगदी साधे आहेत. मग म्हणजे आपली पत्नी इतकी साधी आहे, पण अशी काय लिडरशिप क्वालिटी वाटली की त्यांनी आमदार व्हावं, की तुम्हाला काय जाणवते त्यांच्यामधली क्वालिटी? शेवट क्वालिटी तुम्ही राहणीमान कसं आहे याच्यावर नसते. तुम्ही ग्रासरूटला किती हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहिलं पाहिजे. राजकीय क्षेत्रामध्ये बऱ्याच नेते मंडळींना एखादं पद मिळाल्यानंतर त्याच्या डोक्यात वेगळी हवा जाते आणि तो ज्या सर्वसामान्य लोकांना विसरतो. तर तो विसर कधी पडला नाही पाहिजे. त्यासाठी आपण आपल्यातला नेहमी कार्यकर्ता हा जिवंत ठेवला पाहिजे. आणि तुम्ही कार्यकर्ता जर जिवंत राहिला तर तुमचा जनतेचा अप्रोच राहतो आणि तुम्हाला वेगळं आयाशारामात जगण्याची कधी मोह पडत नाही तुम्हाला. सर्वसामान्य राहिल्यानंतर आज आम्हाला एखाद्या हायफाय ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला त्यापेक्षा आम्हाला झोपडीत आवडतं ना, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मग आपल्याला कार्यकर्ता, त्यामुळे माझ्या कुटुंबातल्या कोणाला राजकारणाची कोणाला डोक्यात हवा गेलेली नाही. आम्ही सगळेजण ग्रासरूटला काम करणारे माणसं. म्हणूनच त्यांना उभं केलं खरं तर. मतदारसंघामध्ये त्यावेळेस पर्याय नव्हता. आणि मग त्यांचा पराभव का झाला? म्हणजे आता इतक्या महिन्यानंतर जे अनालिसिस केलं त्याचं काय कारण वाटतं? महाराष्ट्राला सगळ्या महाराष्ट्राने सांगितलं ना, आजपर्यंत EVMच्या बाबत फक्त काही राजकीय लोकच चर्चा करीत होते. पण आज एखाद्या शेतात खुरापणारी महिला सुद्धा म्हणती EVM मॅनेज झालं, EVM सेटिंग झालं. त्याबाबत किती लोकांनी चांगल्या तज्ज्ञ लोकांनी सांगितलं ना. काही तर लोकांनी, ज्या प्रगत देशातील लोकांनी सांगितलं EVM मध्ये त्या ठिकाणी सेटिंग केली जाते. हे सगळं आत्ता सुद्धा मी एका व्हॉट्सअपला कोणाचं तरी ऐकलं, पाहिलं
तर त्यांचं म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे 100% राजकीय नेते मंडळींबरोबर सर्वसामान्य माणसांचा सुद्धा तोच आवाज आहे. EVM नाही तर काय परिस्थिती, महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होती, महायुतीच्या बाबत किती नाराजी होती, लोकसभेच्या निवडणुकीनंतर 4 महिन्यात असा काय बदल घडला, असं काय होऊ शकत नाही ना. माझं म्हणजे मला खरं तेच आश्चर्य वाटतं की लोकसभेला ज्या EVM वरती म्हणजे तेच याच्यावरती जर निलेश लंके खासदार होता तर राणी लंके आमदार का नाही होत विधानसभेला, इतकं सगळीकडे तेच झालं ना. अहो आमच्या बाजूच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरात एवढं काम आहे त्या माणसाचं, प्रत्येक घराघरात काम आहे. सहकार तर त्यांचा इतका सगळ्यात मोठा सहकार आहे, सहकाराच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला मदत मिळते. त्यांचा पराभव होतो याचा अर्थ काय. तिकडं आमचे कराडला बाळासाहेब पाटील असे कित्येक लोक आहे. आमचे जयंत पाटील 1,00,000-1,50,000 मतांनी निवडून येणारा नेता 11,000-12,000 मतांनी निवडून आले. या सगळ्या गोष्टी काय तर रोहित पवारांचं इतकं काम आहे, मोठं काम आहे. त्यांनी तर जन्माला आलेल्या मुलापासून तर 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत काम केलं त्यांनी. म्हणजे मुलगा जन्माला आल्यानंतर त्याचं हॉस्पिटलपासून त्याला एखादं बेबी किटपासून तर मदत करायची, शाळेत गेल्यानंतर त्या मुलांना मदत करायची, सगळ्या मदती करायच्या. ते सुद्धा पोस्टेलला 1,200 मतांनी निवडून आले. हे सगळं स्कॅम्प आहे मोठं. मी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी म्हणजे जिंकल्यानंतर ते श्रेय काही प्रमाणामध्ये बाळासाहेब थोरातांना पण दिलं. आणि बाळासाहेब थोरातांच्या म्हणजे सहकार्याने म्हणा किंवा त्यांच्या याने तुम्ही निवडून आलात आणि असं म्हणतात की त्या रागातनं विखेंनी तिथं जाऊन खूप काम केलं आणि बाळासाहेब थोरातांचा पराभव केला, अशी थिअरी काहींनी मांडली. ती किती खरी आहे? रागातून नाही, रागाबिगाने हे होत नसतं. हे सगळं EVM मुळे झालं, नाही तर असं काय होत नसतं. बाळासाहेब थोरातांसारख्या माणसाची पकड मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी, मतदारसंघात नव्हे जिल्ह्यात बाळासाहेब थोरातांची पकड आहे. राज्यात सुद्धा एक चांगलं सुसंस्कृत नेतृत्व म्हणून बाळासाहेब थोरातांकडे पाहिलं जातं. असं काही कुणी म्हणून घ्यायचं नाही आम्ही काम केलं म्हणून हे झालं. तिथं काय काम आहे, विरोधकांचं काय शून्य काम आहे, विरोधकांचं शून्य काम आहे, तिथं शून्य काम आहे. जे श्रेय घेणारे जर हा EVMचा घोटाळा नसतं झालं तर त्यांचीच काय परिस्थिती झाली असे ते जनतेसमोर आलं असतं. या घरामध्ये आपण बसलोय तर इथे पवार साहेब पण येऊन गेलेले आहेत आणि थांबून गेलेले. तर पवार साहेबांबद्दल काय वाटतं, म्हणजे पवार साहेबांचं एकूण सगळं राजकारण आणि हे सगळं तुम्ही बघता, त्यांची आवडती गोष्ट कुठली? तर तुम्ही पाहिलं असेल, मी एक दिवस पवार साहेबांना विचारा, पवार साहेब तुम्ही या वयामध्ये तुम्ही बायकार फिरण्यापेक्षा तुम्ही हेलिकॉप्टरचा वापर केला पाहिजे, तुम्ही विमानात फिरलं पाहिजे. मला पवार साहेबांनी सांगितलं, मी ह्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेले 50-55 वर्षापासून राजकारणात, माझ्या राजकीय कालखंडामध्ये मी अनेक बदल घडवण्याचे प्रयत्न केले. त्याचा काय परिणाम झाला आणि अजून काय अपेक्षित आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळं मी शक्यतोवरून गाडीनेच प्रवास करतो. आणि त्यांनी मला दुसरं विचारलं, मी गाडीत असल्यानंतर तू लक्ष ठेव, मी एखाद्या ठिकाणी उतरल्यानंतर मी लोकांना विचारतो तुमच्या शेतात माल काय आहे, तुम्हाला पाणी आहे का नाही, तुम्हाला पाणी येतं का नाही, काय परिस्थिती आहे, काय बाजारभाव आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचारत असतो. आणि जाताना गाडीने जाताना सुद्धा मी पाहत असतो काय दोन्ही बाजूला काय परिस्थिती आहे. त्यामुळं मला यात बदल काय घडले आणि काय अपेक्षा हे सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येतात. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. तर हल्ली एखादा माणूस राजकारणात आला, थोडेफार पैसे आले तर तो हेलिकॉप्टर शिवाय फिरत नाही. खरंय. पण पवार साहेब 99.9% गाडीनेच प्रवास करतात. त्यांच्याबद्दल एक गोष्ट म्हणजे अजितदादांनी बोलली आणि अनेकांनी बोलली की आता साहेबांनी रिटायर्ड व्हायला हवं, तुम्हाला वाटतं? नाही, साहेबांनी रिटायर व्हायला पाहिजे. एखादा ज्येष्ठ नेता झाल्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घेतली पाहिजे, ही जरी वाक्य असलं, पण साहेब आज एखाद्या 20-21 वर्षाच्या तरुणाला सुद्धा लाजवतील एवढं काम आज पवारसाहेब करतात. पवारसाहेब आज पण 17-18 घंटे काम करतात. त्यामुळं पवारसाहेबांची गरज ही राज्याला नाही, देशाला आज गरज आहे पवारसाहेबांची. त्यामुळं पवारसाहेबांच्याकडे जी ऊर्जा आहे, जी प्रेरणा आहे, आम्ही तर पवारसाहेबांकडे ज्येष्ठ म्हणून पाहतच नाही. पवारसाहेब एक तरुण खेळाडू आहेत, योद्धे, म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे पाहतो. पण जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, प्रत्येकासाठी म्हणजे राष्ट्रवादीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक आमदारासाठी, नेत्यासाठी तो तसा भावनिक करणारा प्रसंग होता सगळा, की राष्ट्रवादीमध्ये फूट पडेल असं कधीच वाटलं नव्हतं. आणि तुम्ही पण सुरुवातीला काही काळ अजित पवारांसोबत होता, नंतर शरद पवारांकडे आलात. काय म्हणजे काय मधल्या काळात काय घडलं? शेवट प्रत्येकाची भूमिका असते.
कुणी पण आपण एखाद्या कुटुंबात आपण ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना कधी वाटत नाही का आपल्या कुटुंबाची फाळणी व्हावं, आपल्या कुटुंबात 2 मतं प्रभाव व्हावं. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपला कुटुंब आपला परिवार हा संघटित राहिला पाहिजे. त्यामुळं साहजिक आहे प्रत्येकाला वाईट वाटणं हे साहजिक आहे. पण मग तो मधल्या काळात काय झालं? मधल्या काळातले अनेक अनुभव म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर म्हणजे एकदम मन हेलवणाऱ्या गोष्टी आमच्यासारख्यांच्या बाबतीत कधी कधी आमचं मनच आम्हाला खात होतं. अरे काय चाललं राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी हा तसा धक्का हा कोणाला सहन होणारा नव्हता. चालायचा बदल होत असतो, घडत असतो. मग खासदारकीसाठी इकडे आलात असंही एक बोललं जातं की लंकेनं खासदारकीला उभं राहायचं होतं आणि म्हणून ते आले. किती खरं आहे? म्हणजे नाही, आम्ही महाविकास आघाडीत असतानाच मला पक्षाच्या नेतृत्वाने सगळ्यांनी सांगितलं होतं की तुला लोकसभेची निवडणूक लढवायची. आणि त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी माझ्याकडून शब्द घेतला होता. मी साहेबांना शब्द दिलेला होता. त्यामुळं मला तो शब्द पाळणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. जर मी तो शब्द पाळला नसता तर माझ्या आयुष्यात मला शेवटच्या क्षणापर्यंत मी तो दुःख विसरू शकलो नसतो की आपण पवार साहेबांना फसवलं. त्यामुळं साहेबांना शब्द तो पाळणं माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. कारण लोकसभेची निवडणूक ही सगळ्यात महत्त्वाची काट्याची टक्कर होती. त्यामुळं राजकारणामध्ये उद्या माझ्यासारखा माणूस पराभूत झाला असता तर राजकीय अस्तित्व सुद्धा संपलं असतं. तरी फक्त आणि फक्त आदरणीय पवारसाहेबांचे शब्द म्हणून खरं तर लढलं. पण मग आता ही सगळी परिस्थिती बघताय, राज्यामधलं सगळं बघताय, तर पवारांचा वारसा कोण अधिक प्रभावीपणे चालू शकेल असं वाटतं? अजितदादा की सुप्रियाताई? शेवट ते एका कुटुंबातले त्या परिवाराकडे काम करण्याची म्हणजे ऊर्जा, एनर्जी ती माझ्या माहितीनुसार मी तरी राजकारणात कोणाकडे पाहिजे नाही. सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात करणारा तो परिवार आहे. आणि आपला पक्ष पार्टी ही पक्ष नव्हे, पार्टी नव्हे, तो हा आपला परिवार आहे अशा पद्धतीने सांभाळणारे हे माणसं आहेत. दोघांपैकी कोण? त्यामुळं दोन्ही पण ताकदीचेच असं काही सांगता येत नाही. एक ना दोन्ही पण ताकदीची. आदरणीय पवार साहेबांच्या कुशीत वाढलेले, पवार साहेबांच्या अंगात खांद्यावर खेळणारे माणसं. परत दादांशी बोलणं झालं का? म्हणजे दादांची काही भेट होतं ना. पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी दादा पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यावेळेस आमची भेट झाली, पवार साहेबांसमोर भेट झाली, आमचं बोलणं पण झालं. राजकारण वेगळं असू शकतं ना, व्यक्तिगत संबंध थोडे आपण बरोबर. एक इलेक्शनच्या काळामध्ये गोष्ट घडली, तुमचं इंग्लिश वगैरे काढलं, मग त्याच्यानंतर तुम्ही इंग्लिशमध्ये शपथ घेतली. तर निलेश लंके गोष्टी एवढ्या इगोवर घेणारे आहेत का? प्रत्यक्षात इंग्लिशमध्ये शपथ घेतली नाही. काय असतं, ज्यावेळेस मी संसदेत गेलो, म्हणजे मी कोणामुळे इंग्लिश शपथ नाही घेतली. मी संसदेत गेल्यानंतर देशाचं केंद्रबिंदू आहे ती संसद. आणि ज्यावेळेस आमच्यासारखा माणूस शपथ ही म्हणजे ओळख परेड बरोबर ना, ओळख परेड आहे. आणि ज्यावेळेस आमच्यासारखा माणूस त्यावेळेस खासदार म्हणून शपथ घेत होता, त्यावेळेस देश प्रत्येकाची शपथ पाहत होता, ओळख परेड पाहत होता. आपल्या भाषेत ओळख परेड पाहत होता देश. म्हणजे समज MP आलेला, कुठल्या मतदारसंघातून आलेला कोण खासदार आहे, महाराष्ट्रात कुठल्या मतदारसंघातून आलेला कोण खासदार आहे. जर मी मराठीत माझ्या मातृभाषेत जर शपथ घेतली असती तर केरळच्या माणसाला महाराष्ट्रातला कोण MP आहे हे लक्षात आलं असतं का? बरोबर. तुमच्या कर्नाटकवाल्याला आलं असतं का? नसतं आलं. तुमच्या वेगवेगळ्या स्टेटमधल्या लोकांना लक्षात नसतं ना. त्यामुळं आपण आपली ओळख परेड, आपण आपली शपथ ही इंग्लिश घेतली पाहिजे. इंग्लिश ही जनरली भारतातल्या प्रत्येक लोकांना दुय्यम भाषा म्हणून आपण तिच्याकडे पाहिलं जातो. ती सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे म्हणून मी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. त्यात वेगळं काय नव्हतं, कोणासाठी नव्हतं, कोणासाठी काय करायचं नसतं. आपल्याला जे वाटेल ते करायचं असतं. म्हणजे उद्या तुम्ही एखादी गोष्ट करायला सांगितली म्हणून मी करायची असं काही नाही. मला पटलं तर करायचं. ते लाखभर सॅलरी असते खासदाराला, काय करताय सॅलरीचं? मी माझी सॅलरी सुद्धा घेत नाही. आमची एक सामाजिक संस्था आहे, आमचं प्रतिष्ठान आहे. त्या संस्थेला मी पैसे आमचे वर्क करत असतो. आणि त्याच्या माध्यमातून ज्या मुलांना आईवडीलच नाही
हम्म. निराधार आहे. आणि ज्या मुलांना आई वडील आहे पण त्यांचे असमर्थ आहे मुलांना शिकवण्यासाठी, अशा मुलांना आम्ही शैक्षणिक त्या आमच्या संस्थेमार्फत मदत करत असतो. आम्ही एज्युकेशन आणि हेल्थ या 2 गोष्टीसाठी सगळ्यात जास्त काम करतो. आणि त्या 2 गोष्टीसाठी आमच्याकडे मर्यादा नसते. आम्ही नांदेडच्या माणसाला सुद्धा आम्ही तेवढ्याच पद्धतीने शिक्षणासाठी एखाद्याला मदत करू शकतो. एखादा सिंधुदुर्गचा आला ना, त्या आरोग्याची समस्या असली तरी त्याला आम्ही मदत करू शकतो. एखादा दुसऱ्या स्टेटचा असला तरी त्याला मदत करू शकतो. त्यामुळे आमच्या सामाजिक संस्थेमार्फत आम्ही दिव्यांग, आमच्या हेल्थच्या निगडीत, आमच्या शिक्षणाच्या निगडीत या लोकांना जास्तीत जास्त आम्ही मुलांना मदत करत असतो. त्यामुळे मी ती सॅलरी मी नाही घेतच नाही. निलेश लंकेंना स्वतःचं काही आवड, काही शौक, म्हणजे सिनेमा बघणं, काही कार्यक्रम बघणं? स्वतःची आवड आहे ना, सगळ्यात महत्त्वाची. आवड कोणाला नाही, प्रत्येकाला आवड असते. तशी मला सुद्धा आवड आहे. म्हणजे माझी आवड तर आवड म्हणजे गोरगरीब लोकांच्या झोपडीत जायचं, गोरगरिबांचे अश्रू पुसायचे आणि त्याच्यात त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना, ती माझी आवड. राणीताईंना कुठं फिरायला वगैरे? नाही, फिरणं आमच्या घरात कुणीच कुठं फिरायला जात नाही. आम्ही सगळे वाहून घेतलेले माणसे समाजासाठी. असं काही फिरायला, मूवीला एकत्र गेले वगैरे? फिरणं, मूवी या गोष्टीला आम्ही महत्त्व देत नाही. दिल्ली फिरवून आणली नाही, आम्ही ह्या गोष्टीला कुणीच महत्त्व देत नाही. आमच्या कुटुंबातलं कोणी फिरायला जात नाही, कुठं काय नाही. आम्ही प्रत्येकाला कशी मदत करता येईल ही आमची यामागे भूमिका असते. त्यामुळं ही आवडत नाही आम्हाला. आमची आवड आहे, त्या आवडीत आम्ही पूर्ण वेळेस झोकून देतो. म्हणजे आम्ही दिल्लीत गेल्यानंतर सुद्धा रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आपल्या महाराष्ट्रातले कोणी आलेल्या लोकांची राहण्याची व्यवस्था आहे का नाही, त्यांची जेवणाची व्यवस्था आहे का नाही, त्यांचं काही काम होतं की सगळं समजून घेतो. त्यांना मदत करायचं काम आम्ही तिथं सुद्धा करतो. देवाचं वगैरे करता? देवाचं वगैरे शेवट मी ह्या विचाराचा एक कार्यकर्ता आहे. आपले आई वडील हे आपले जन्मदाते असतात, ते आपल्यासाठी श्रेष्ठ असतात, पण ते एक माध्यम आहे. पण परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली त्या परमेश्वराचं नामस्मरण केलंच पाहिजे. परमेश्वर ही अदृश्य शक्ती असते, आपल्या आजूबाजूला आपली वास करीत असते, आपलं संरक्षण करीत असते. त्यामुळे तिच्या पुढे नतमस्तक झालं पाहिजे. त्याच्यामुळे मी देवाचं करतो का नाही करतो हे सांगायची गरज नाही. मी नेहमी करतो. मी वर्षात 4 वेळा वैष्णोदेवीला जातो. मी काल सुद्धा माझ्या धाराशिव भागामध्ये दौऱ्यावर असताना त्या येडेश्वरी देवीची यात्रा होती, 2 दिवसापूर्वी दर्शनाला गेलो. आमच्या पाथर्डी भागात गेलो तर मोठ्या देवीला जात असतो मी. नवरात्रात आमचा सगळ्यात मोठा महिला देवदर्शन असतो. नवरात्रात तर मला उपवास असतो, 9 दिवस निरंकार उपवास असतो. तुमचा तो व्हिडिओ पण व्हायरल, चप्पल सुद्धा नाही घाली, कायम जात असतो. मध्ये आता तुळजापूरलाच गेलो, करत असतो. शेवट केलं पाहिजे, कुठंतरी माणसाने नतमस्तक झालं पाहिजे. बरोबर आहे. शेवटचे काही प्रश्न राहिलेत की निलेश लंके हेल्थसाठी काय करतात? आपण येता येता बोलत होतो की रोज 2-3 तास फक्त झोप होते, 3-4 तास. शेवटी शरीर पण महत्वाचं असतं, त्याची पण काळजी घ्यावी लागते. निलेश लंके काय करतात हेल्थसाठी? मी हेल्थसाठी काय करत नाही, पण मी एक असं मानतो, आपल्याला जे आजार जडले जातात ते आपल्या खाण्यावर, आपल्या दिनचर्या जी असते ना त्याच्यावर अवलंबून असतात बरेच आजार. मी एकच करतो, मी कुठं गेलो तरी माझ्या डबा बरोबर असतो. मी एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जरी गेलो, मला एखाद्याने शिळा भाकरीचा डबा 2 दिवसाचा आणून दिला तर मी ती शिळी भाकर खातो. पण 5 स्टार हॉटेलमधल्या रोट्या आणि भाजी खात नाही. आणि मी चहा घेत नाही, चहा अजिबात नाही घेत, मी कोल्ड्रिंक्स नाही घेत, काहीच नाही, बाकी काय नाही. जेवण आपलं साधं मिरची भाकर असली तर मी, पण जर चपाती असेल भाकर असली तर मी पहिलं प्राधान्य देतो भाकरीला. कारण आपल्या भारतीयांचं खाणं भाकर आहे. हे गहू नंतर आलेत, रोट्यानंतर आल्यात. आपलं जेवढं आपण ज्या अडचणीच्या काळात आपण जे खात होतो तेच खायचं. म्हणजे एखाद्या ठिकाणी 5 पक्वानात जेवण असतं, तिथं जर मला मिरची भाकरीचा डबा असला तर मिरची भाकर खातो, ते 5 पक्वान खात नाही. त्यामुळं हेच हेल्थसाठी महत्त्वाचं असतं. नाही तर तुम्ही सकाळी उठले, 2 तास जिम मारली आणि तुम्ही स्टेरॉइडचे जर इंजेक्शन घ्यायला लागले आणि तुम्ही ते जर वेगवेगळे औषधं घ्यायला लागले तर काय उपयोगी. आणि तुम्ही रोजच संध्याकाळी हॉटेलमध्ये बसायला लागले आणि जर गाला सापटायला लागले तर कसं तुमचं हेल्थ नीट राहणार आहे. घरचं खा, घरचं खायचं, आपलं साधं खायचं,
साधं राहायचं आणि हे सगळं करत असताना शेवट आपण आपल्या कामात जास्त लक्ष द्यायचं, बाकी गोष्टीकडे नाही. तुमचा जो प्रवास आहे ना तो बोलेरो टू फॉर्च्युनर आहे, म्हणजे त्याच्यावरती काही वेळा तुम्हाला ट्रोलही करण्यात आलं की फॉर्च्युनर घेतल्यानंतर वगैरे, तो काय म्हणजे प्रवासाकडे त्या कसं बघतात? माझा प्रवास बोलेरो तर फॉर्च्युनर नाही, माझा प्रवास कावासाकी बजाज. कावासाकी बजाज आमच्या वडिलांनी एक गाडी घेतली होती. ती गाडी आज पण आमचे एक जीवाभावाचा सहकारी बाबा नवले म्हणून आहे, त्याच्याकडे आज पण ती गाडी, ती माझी मी वापरलेली गाडी म्हणून ते आज पण आनंदाने कधी मध्ये गावात घेऊन येतो. तर कावासाकी फॉर्च्युनर प्रवास हा तो ज्या वेळेस मी गावाच्या आणि परिसरामध्ये फिरतो त्यावेळेस मी मोटरसायकलवर पण फिरायचो. त्यावेळेस माझा प्रवास वाढला, संपर्क वाढला. तर मला आमच्या कार्यकर्त्यांनी बोलेरो गाडी घेण्यासाठी मदत केली. मी बोलेरोत प्रवास करायला लागलो. पण ज्यावेळेस माझा अधिकाधिक प्रवास वाढला नंतर मी सफारी गाडी पण घेतली, नंतर फॉर्च्युनर पण घेतली म्हणण्यापेक्षा मी निलेश लंकेनी काय कमावलं यापेक्षा मी लाख मोलाची माणसं कमावली आणि ते लाख मोलाची माणसं मला प्रत्येक वळणावर मदत करतात. मग तुमचे पार व्यक्तिगत जीवनात सुद्धा अडीअडचणीत मला मदत करतात. म्हणजे माझ्या मोबाईलची जर स्क्रीन गार्ड जरी खराब असलं तर आमचा एखादा कार्यकर्ता मोबाईल घेऊन जातो, स्क्रीन गार्ड बदलून आणतो. माझा मोबाईल एका दिवशी फोन आला आणि मी एखाद्याला सांगितलं जर बघ काय ते फोनवर, आणि त्याला जर आवाज कमी आला तर तो पहिला जाऊन नवीन मोबाईल आणून देतो. माझी एखादी गाडीची जरी खराब दिसली तर आमचा कार्यकर्ता सांगतो आता ही गाडी मला देऊन टाका, दुसरी गाडी आणून देतो. त्याच्यामुळं मला काय हे फिरायला गाड्या घोड्याला काय मला पैसे लागत नाही. आमचे कार्यकर्ते तेवढे एकदम सशक्त आहेत. त्यामुळं हे काय लोकांना ट्रोलला याला त्याला मी महत्त्व देत नाही. वाचता का पण रात्री वगैरे उशिरा फोटोवर आपल्या काय बोलले किंवा काय? तुम्हाला एक सांग का, कोण काय बोललं याला महत्त्व द्यायचं नाही. बरं, जो काम करतो ना त्याला लोकच बोलतात. जो मी जर निलेश लंके घरातच झोपून राहिला तर कोणाला माहीत होणार आहे का? जो काम करतो त्यालाच बोलणार आहे ना. काही लोकांना आता मोबाईल घ्यायचा आपला, कोणाला तरी सांगायचं जरा ते मोबाईलला ते पॅकेज असतं ना काहीतरी नेट पॅकेज जरा टाकर, उद्या बिद्या पैसे देतो 25 रुपये, आणि ते नेट पॅकेज आलं का मग आपलं सुरू करायचं. त्यामुळं कर्तव्य करा आणि ज्याला राजकारणात पुढे जायचं ना समाजकार्यात त्यांनी आपल्या फोटो खाली चांगलं झालं का वाईट लिहिलं कधीच त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही. गाण्याखाली तुमच्या किती व्ह्यूज येते कधी बघतात? नाही व्ह्यूज ते मला कळत नाही, मी बघतही नाही. तुमच्या गाण्यांवरती म्हणजे 50 लाख लोकांनी पाहिलेलं आहे, 55 लाख लोकांनी पाहिले. खाली हे कमेंट्स मी महाराष्ट्रातल्या या भागातला आहे त्या भागातला आहे पण आपला लंकेनं सपोर्ट आहे असं वगैरे. नाही मी नाही बघत. ते गाणी सांगितले का करायला का कुणी करत? नाही हे आमची यंत्रणाच अशी आहे ना, कुणी काही करते. त्याला वाटलं ना आता आमचे ते शशी गव्हाणे साहेब आहेत आमचे, त्यांना वाटतं निलेश लंकेची एखादं गाणं तयार करायचं तिकडेच एखादं धरी त्यात ते त्याला गाणं लिहायला सांगणार, तिकडेच सांगणार. माझ्याकडे डायरेक्ट सकाळी येणार जरा हे रिलीज करा. आमदार राहुल झावरेला वाटलं ना असं करायचं तेच करतो, तेच करतात, तेच पैसे खर्च करायचं. आपण काय डोकं चालवायचं? आपण डोकं चालवलं मग परत काय किती पैसे खर्च आले काय आले याला काही कशी मदत लागली हे भानगडीत नाही पडायचं. आपल्याकडे द्यायला आहे काही नाही ना, मग आपण चौकशीच नाही करायची. आता जर मला एखाद्या कार्यकर्त्यांनी मोबाईल आणून दिला त्याला विचारायचंच नाही. आयफोन असंच दिलेलं असे म्हणजे आतापर्यंत मोबाईलच विकत घेतला नाही मी. हे पेन सुद्धा दुसऱ्याने दिलाय, हे चष्मा पण दुसऱ्याने दिलाय. त्याच्यामुळे मला पैसे नाही लागत. जर माझ्याबरोबर कपडे मी कधी दुकानात जाऊन शिवलेच नाही. कोणी पण आमच्या एखाद्या कार्यकर्त्याचं लग्न असलं का तर जातो टेलरकडे कपडे शिवायला टाकतो, घेऊन येतो, आणून देतो. फक्त त्याचा हात एकच असतो, माझ्या कार्यक्रमा दिवशी कपडे घालावं. त्याच्यामुळं मला काही व्यक्तिगत जीवन जगायला नाही लागत. आता काही लोक माझ्या घड्याळावर पण ट्रोल करतात. दिलं ना आमच्या कार्यकर्त्यांनी दिलं ना, काहीतरी लाखभर रुपयाचं घड्याळ असेल पण ज्याला ट्रोल करायचं त्याचं अंग काय दुखत. मला दिलं ना तू मला लोक 1000 रुपयाचं घड्याळ देतात का बघा ना. हे माझा मोबाईल पण असं लाखभर रुपयाचं असं नाही एखादंच नाही. मला एवढी आयडिया नाही किंमत किती असते, त्याचं काय अंग दुखात. ज्याला ट्रोल करणाऱ्याला काय, मला दिलं माझ्या कार्यकर्त्याचं जीव माझ्या म्हणून दिलं ना. खरंय. मग ते नेता का म्हणतात तू? नेता मला तर काय माहित नाही. आता मला विचारावं ते सरळ तुमच्या नाव पुढे लावलं जातं. कार्यालयाच्या बाहेर पण लोगो आहे आणि
इथे सर्टिफिकेटवर पण कॉन्सेप्ट नाही नाही कोणतरी लिहिलं असेल ते. आता काय हे सर्टिफिकेट मी नाही बनवलेलं. ते कुणीतरी बनवलं ते आणून द्यायचं आपलं झालं. एक रॅपिड फायर राऊंड आहे. 4च प्रश्न आहेत की अहिल्यानगर जिल्ह्याचा अधिक विकास कोणी केला, थोरात की विखे? अहिल्यानगर जिल्ह्याचा 2 प्रकार असतात. एक लोकांचा डेव्हलपमेंट करणं, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना मदत करणं हा एक विकासाचा भाग असतो. आणि राजकारणामध्ये 2 प्रकारची ताकद आपण राबवित असतो. माझ्यासारखा माणूस मतदारसंघामध्ये रस्ते करतो, बंधारे करतो, वेगवेगळे कामं करतो, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवतो, शैक्षणिकमध्ये मदत करतो, काम करतो, आरोग्यामध्ये काम करतो. हा एक विकासाचा भाग झाला. आणि दुसरी कधी कधी राजकीय ताकद अशी असती ती याची कशी जिरावता येईल, त्याचा धंदा कसा बंद करता येईल, त्याला कसा त्रास देता येईल, असं 2 प्रकारचे वर्ग असतात. त्यामुळे एक प्रकारचा वर्ग मला माहिती, जो विकासाला महत्त्व देणारा वर्ग म्हणजे बाळासाहेब थोरात. आता जिल्ह्याचा नेता कोण, विखे, राम शिंदे की निलेश लंके? कारण तिघांकडे 3 वेगवेगळी पदं आहेत. नाही, जिल्ह्याचा नेता कोण हे आम्ही कधी ठरवायचं नसतं, हे जनतेने ठरवलं पाहिजे. चांगला मुख्यमंत्री कोण होऊ शकतो असं वाटतंय, फडणवीस, अजित पवार की एकनाथ शिंदे? आता काय, मी महाविकास आघाडीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्यामुळे आमचं सरकारच नाही ना आता. आता बघतो ना यांची कामं बघतो. आमचं सरकार नाही ना. आमचं सरकार असतं तर मी लगेच सांगितलं असते. मी पहिल्या आमचं सरकार जर सत्तेत आलं असतं तर पहिली मी बाईट दिली असते ना, अमुक अमुकला मुख्यमंत्री करा. आता सरकार नाही आमचं. त्याच्यामुळं कसं असतं, तुमच्या घरातल्या माणसांनी कसं राहायचं हे मी कशाला सजेशन करायचं, तुम्हाला का मार्गदर्शन करायचं. ही मोठमोठे लोक आहेत सगळे. हे आमच्यासारखे काही उन्हाळे पावसाळे, माझं जेवढं वय आहे तेवढं त्यांनी राजकारण बघितलेलं आहे. त्यामुळं त्यांना आपला विचार मी उद्या मांडलंच, मला हा मुख्यमंत्री पाहिजे, कोण ऐकणार आहे माझं? ते आहे, कोण ऐकणार आहे का? जिथं ऐकतच नाही कोणी तिथं सांगायचंच नाही ना. तर तुम्ही एक शिवसैनिक होते म्हणून प्रश्न आहे की कोणाचं नेतृत्व अधिक चांगलं वाटतं, राज ठाकरे की उद्धव ठाकरे? मला एक सांग का, माझा राज ठाकरेंचा संबंध कधी आला नाही. बर. उद्धव साहेबांचा माझा बऱ्यापैकी संपर्काला संबंध आला. उद्धव साहेब एक शांतताप्रिय आणि संयमी नेता आणि दूरदृष्टी नेता आहे. आणि तो नेता ठीक आहे, कोणाला त्रास होणार नाही याची भूमिका पाळणारा नेता म्हणून उद्धव साहेब ठाकरे. आणि अशा नेत्याची सुद्धा गरज आहे राज्याला. आणि एकदम ज्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल, मुख्यमंत्री असताना कोविड सारखी महामारी होती, शांततेने त्या कोविडमधून आपल्या महाराष्ट्राला बाहेर काढलं. आणि देशामध्ये सगळ्यात यशस्वी मुख्यमंत्री कोविडच्या कालखंडामध्ये काम करणारा म्हणून उद्धव साहेबांकडं त्यावेळेस देशाने नाव घेतलं त्यांचं. त्यामुळं ते संयमी. तेव्हा तुमचंही काम खूप गाजलं होतं. म्हणजे देशामध्ये निलेश लंकेची खरी ओळख तेव्हा झाली की ज्या पद्धतीचं ते कोविड सेंटर होतं आणि ज्या पद्धतीने तुम्ही काम केलं. उद्धव ठाकरेंचा कधी फोन वगैरे यायचा का की काही मदत हवी? ते मुख्यमंत्री होते, माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता, पण मी आमदार मतदारसंघात असल्यामुळं मला पण कामाच्या निमित्ताने फोन आले. मी ज्यावेळेस मी अनुभवलेलं कोविड एक पुस्तक लिहिलं, त्यामध्ये त्यांचा शुभ संदेश सुद्धा आहे उद्धव साहेबांचा. हे झालेलं आहे. जास्त आक्रमक नेतृत्व कोणाचं वाटतं, सुप्रिया सुळे की जयंत पाटील? नाही, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कुठला कार्यकर्ता असो, तो कुठल्या वेळेस आक्रमक व्हायचं आणि कुठल्या वेळेस संयमाची भूमिका घ्यायची हे पवार साहेबांची शिकवण आम्हाला सगळ्यांना आहे. म्हणजे जयंत पाटील साहेब असो, आमच्या ताई असो, आमच्यासारखी छोटी मोठी कार्यकर्त्यांना पण त्याची शिकवण आहे. त्यामुळं कधी रॅक्ट व्हायचं, पण ते रॅक्ट होत असताना सुद्धा ते समाजाचं हित पाहिजे आणि समाजाच्या हितासाठी कधी शांत राहायचं हे एकदम ते दोन्ही पण पवार साहेबांच्या एकदम कुशीत वाढलेले नेतृत्व आहे. शेवटचा प्रश्न की लोकसभेत एखादी गरज आली आणि मदत पाहिजे आहे, पहिलं कोणाकडे जाल, सुप्रिया सुळे की अमोल कोल्हे? कारण दोघे सिनियर आहेत म्हणून. शेवट आम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या भागात आम्हाला हाऊसमध्ये मदत लागली तर मला जर बोलायचं एखादा मुद्दा मांडायचा, मुद्दा जर मांडायचा तर आम्ही उद्या ओम बिर्लांना सांगायचं तर मी ताईंजवळ जाऊन बसतो
ताई मला असा माझ्या मतदारसंघातला प्रश्न मांडायचा आहे, तेवढं सभापतींना तुम्ही सांगा. ताई लगेच सभापतींना खुलवितात, हा माझा माणूस आहे, त्याला बोलायला संधी द्या. आणि ते झाल्यानंतर जर आम्हाला कुठल्या मुद्द्यावर मांडणी करायची आणि ती मांडणी करीत असताना आम्हाला एखादी गोष्टीची अडचण आली तर आम्ही अमोल कोल्हेंजवळ जाऊन बसतो. अमोल कोल्हेंना सांगतो मला हा विषय मांडायचा आहे, पण हा कसा प्रभावीपणे मांडला पाहिजे. त्यावेळेस ती अमोल कोल्हे मदत करीत असतात. त्यामुळे दोन्ही पण आमच्यापेक्षा सिनियर आहेत, दोन्ही पण त्यांच्या मोडवर आम्हाला मदत करतात. आमचा अँगल काय, जर मला एखादी मांडणी करीत असताना मला अडचण आली तर अमोल कोल्हे स्वतः सांगतात ह्या ट्रॅकने आपल्याला मांडलं पाहिजे, तर ते अधिक प्रभावी होऊ शकतं. आणि ताईंना जर आपण सांगितलं तर आपल्याला तिथं हाऊसमध्ये लगेच बोलायची संधी मिळते. त्यामुळं दोन्ही पण आमच्यासाठी तेवढे ताकदीचे आहेत. हे होते निलेश लंके, खासदार निलेश लंके. जायंट किलर म्हणूनही ओळखलं जातं. मनसोक्त दिलखुलास गप्पा झाल्या, तुम्हालाही आवडतील. सरकारनामा सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय शिवराय. म्हणजे आजचे आता हे करायचे मॅडम सगळे हँडल पूर्ण 3 साडेतीन रोज नित्यनेमान 3:30-4 वाजता झोपायला 4 4:30 5. त्याच्यामुळे तुमचं चांगले मला इतके दिवस माझंच डेंजर वाटायचं, डेंजर वाटायचं. आम्ही तर म्हणतो राजकारणी असावा पण तुला मीटिंग मध्ये यांचा एक विषय समजून घ्या.